चला, तुमच्या आमच्या जिव्हाळ्याची कविता आणि मुंबईची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो ती आपली लोकल ट्रेन. आणि त्यातही विशेष म्हणजे सगळ्यात जास्त सुविधा असलेली लाईन म्हणजे आमची हार्बर लाईन. त्या हार्बर लाईनला काय सुविधा असतात, किती छान छान सुविधा आम्हाला दिल्या जातात, त्याच्यावर भाष्य करणारी माझी कविता. कवितेचं शीर्षक हार्बर लाईन. मुंबईच्या किनारपट्टीला एका बाजूला बोरीबंदर पासून पनवेलच्या वाडीला कायम उपेक्षित रेल्वेची एक लाईन. ऐका तरी काय म्हणते ही हार्बर लाईन, ऐका तरी काय म्हणते ही हार्बर लाईन. मी आहे सगळ्यात धाकटी बहीण पश्चिम आणि मध्यची. हार्बर लाईन सांगते बरं का, मी आहे सगळ्यात धाकटी बहीण पश्चिम आणि मध्यची. माल वाहतूक करता करता झाली सखी माणसाची. कारण हार्बर लाईनची सुरुवात मालवाहतुकीसाठी झाली होती सुरुवातीला. अजूनही मला मालवाहू कारे समजतं, अजूनही मला मालवाहू कारे समजता. मी जुन्या गाड्या बंद इंडिकेटर बिघडलेल्या पंख्याची. मी जुन्या गाड्या बंद इंडिकेटर आणि बिघडलेल्या पंख्यांची. ऐका तरी काय म्हणते हार्बर लाईन, ऐका तरी काय म्हणते हार्बर लाईन. इथे दोनच रूळ पश्चिम आणि मध्यला 4-4. इथे दोनच रूळ पश्चिम आणि मध्यला 4-4. इथे नाही जलद गाड्या, गर्दी नाही फार फार. इथे नाही जलद गाड्या, गर्दी नाही फार फार. मध्य आणि पश्चिम दोघींना जोडते मी. मध्य आणि पश्चिम दोघींना जोडते मी. तरीही कायम उपेक्षित चांगल्या सेवेसाठी. कायम रडते मी, कायम रडते मी. ऐका तरी काय म्हणते हार्बर लाईन, ऐका तरी काय म्हणते हार्बर लाईन. पश्चिमला येतात नव्या गाड्या, त्यांचे स्वच्छ डबे. पश्चिमला येतात नव्या गाड्या, त्यांचे स्वच्छ डबे. पश्चिमच्या जुन्या गाड्या ढकलता मध्यकडे. मध्यच्या टाकाऊ गाड्या आणि अस्वच्छ डबे का देता मला. जर माझे प्रवासी भरतोय सारखेच भाडे, माझाही प्रवासी भरतोय सारखेच भाडे. ऐका तरी काय म्हणते हार्बर लाईन, ऐका तरी काय म्हणते हार्बर लाईन. दर रविवारचा मेगा ब्लॉक प्रवासी माझा सहन करतो. मेंटेनन्सच्या नावावर फक्त मलाच लक्ष करतो. पश्चिम आणि मध्यला नाही फरक पडत मेंटेनन्सचा. तरीही दर पावसाळ्यात माझाच पेंटाग्राफ अनेक वेळा तुटतो. ऐका तरी काय म्हणते हार्बर लाईन, ऐका तरी काय म्हणते हार्बर लाईन. ब्रिटिशकालीन स्थापत्य शैलीच्या सुंदर पाऊलखुणा आहेत माझ्या स्टेशनांवर, बरोबर. तरीही टॉयलेट माझे अस्वच्छ आणि प्लॅटफॉर्म अरुंद आहेत. जुन्या आणि नव्या मुंबईला मी एक जोडते सेतूने. जुन्या आणि नव्या मुंबईला मी जोडते एक सेतूने. अवस्था आणि व्यवस्था दाखवणाऱ्या भिंती मानखुर्दच्या पुढे आहेत. अवस्था आणि व्यवस्था दाखवणाऱ्या भिंती मानखुर्दच्या पुढे आहेत. ऐका तरी काय म्हणते हार्बर लाईन. कारण काय माहितीये, मानखुर्द पर्यंतचे रेल्वे स्टेशन आणि मानखुर्दच्या पुढचे रेल्वे स्टेशन ह्यात अवस्था आणि व्यवस्था दाखवलेली आहे. पुढे व्यवस्था आहे आणि इथे तर मानखुर्द पर्यंत खरोखर अवस्था आहे. माझी व्याप्ती ठाणे, पनवेल, उरण, रोहा, कर्जत पर्यंत पोहोचली. माझी व्याप्ती ठाणे, पनवेल, उरण, रोहा आणि कर्जत पर्यंत पोहोचली. रोज नवी स्वप्ने घेऊन प्रवासी वाढले आणि गैरसोय नशिबी आली. रोज नवी स्वप्ने घेऊन प्रवासी वाढले आणि गैरसोय नशिबी आली. विमानतळ, बंदर, IT हब आता मात्र डोईजड झाले. तिकिटातून प्रवास करतोय प्रवासी. मिळाव्यात सुविधा त्याला एवढीच काय ती इच्छा राहिली. मिळाव्यात सुविधा त्याला एवढीच काय ती इच्छा राहिली. ऐका तरी काय म्हणते हार्बर लाईन, ऐका तरी काय म्हणते हार्बर लाईन. काय झालं माहिती